नमस्कार सर्वांना, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी आज बनवत आहे बटाट्याचे पराठे. व्हिडिओ सविस्तर पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर बटाट्याचे पराठे बनवण्यासाठी मी चॉपिंग बोर्डवर कांदा कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो कापत आहे. हे सर्व एकदम बारीक कापून घ्यायचे. नंतर मी कापत आहे हिरवी मिरची, ही पण बारीकच कापून घ्यायची. आणि नंतर आपली कोथिंबीर पण कापून घ्यायची आहे. हिरवी मिरची कापून झाल्यानंतर मी कोथिंबीर कापून घेत आहे. हे सर्व बारीक कापून घ्यायचे. नंतर मी बटाटे उकडवले होते आणि मॅश केले होते, त्यात आपला कांदा टाकून घ्यायचा, टोमॅटो टाकून घ्यायचा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व टाकून घ्यायचे. खूप छान होतात बटाट्याचे पराठे, मुलांना तर खूप आवडतात. नंतर टाकले मीठ, नंतर टाकायची हळद, चिमूटभरच हळद टाकायची, जास्त नाही टाकायची. आणि थोडेसे मी लाल तिखट टाकत आहे. हे सर्व जिन्नस सर्व एक मिक्स करून घ्यायची, हळूहळू हलवून घ्यायची. सर्व बाहेर नाही सांडलं पाहिजे. तर इथं सर्व आपलं मिक्स झालेलं आहे. परातीत मी थोडेसे गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. थोडे थोडे पाणी ओतून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे. थोडे थोडेच पाणी वतायचे, एकदम पाणी नाही वतायचे. पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नाही करायचे, मीडियम ठेवायचे. या ठिकाणी पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तर 10 मिनिटे रेस्ट केल्यानंतर ह्या पिठाच्या गोळ्याला मी तेल लावून परत मळून घेत आहे. असे मसाज केल्याने पराठे तुटत नाहीत आणि सॉफ्ट बनतात. छोटा गोळा घ्यायचा बनवून आणि त्याची गोल वाटी तयार करायची. पीठ थोडेसे जास्त घ्यायचे गव्हाचे, जेणेकरून पराठा तुटणार नाही. आणि त्यात टाकायचे आपला बटाट्याचा जी मसाला आपण केला होता तो बनवलेला टाकून द्यायचा. आणि ह्याची गोल वाटी केलेली आहे ती व्यवस्थित जुळवून घ्यायची. तोंड व्यवस्थित बंद करायचे, जेणेकरून पराठा फुटणार नाही आणि त्यातले सारण बाहेर येणार नाही. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा, पोळी लाटल्यासारखा. पीठ टाकायचे, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं. गॅसवर तवा गरम झालेला आहे, त्याच्यावर तेल सोडायचे. तेल, तूप, बटर काय पण टाकून बनवू शकतो आपण आपल्या इच्छेनुसार. बटर टाकले तर एकदम छान होतात, पण सध्या मी तेलात बनवत आहे. व्यवस्थित उलटून घ्यायचा पराठा हलक्या हाताने आणि वरून तेल लावायचे. आणि नंतर परत दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घ्यायचे. तर इथे मी अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. हे तुम्ही सॉससोबत, दहीसोबत खाऊ शकता. धन्यवाद.